सुंदर मनामध्ये भरली. आपलं फार काय या शूटिंग जवळ यायला सांगितलं होतं ना तिकडला अजून आली नाही. कुठे गेली तडफडायला काय माहित. आधी माझ्या एकट्या बरोबर सेल्फी झाला पाहिजे ना. बापू अरे अभ्या लती एवढी होर्डिंग लागलीत ना गावात, म्हणलं मॉडेल मॅडमना फिरून आणू गावात ना. लते लते अगं, काय भारी दिसू राहिली तू. नाही नाही भारी गोड दिसते. थँक्यू. तुम्ही असं करा, संध्याकाळी दोघं घरी या आणि काहीतरी मस्त गोडा झाडाचं करूयात. सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. बापू अहो ठीक आहे ना, आत्ता नाही, पण जेव्हा ढाल घेऊन येईन ना तेव्हा करू गोडाचं बेत. हा मग काय नक्की करूयात. बापू एक कराल फक्त. हा, काय बोल की. नाही, आम्ही भेटलेलं प्लीज आप्पांना कळू देऊ नका. हा बापू, आपण आवडणार नाही, लय भडकतील ते. विषय आहे का. नाही नाही मी नाही काय बोलत, तुम्ही नका काळजी करू. पण तू कसा आहे परत. एकदम मजेत बापू. आणि तुझी प्रॅक्टिस कशी चालली. चालू आहे. चांगलंय चांगलंय. बापू आम्ही निघू का. सरांनी मला गोळीबार चौकात बोलवलंय आणि अभ्याला बी साईटवर जायचं असेल ना. हा तुम्ही निघा, मी बी निघतो. काळजी घे परत. चल. अभ्या तू बी निघ, नाहीतर तुझे सर्व रडतील तुला. मी जाते रिक्षानं. चाल चल बाय. बाय. हे पाय ही इथंच तर आहे. कन्फ्युजन नुसतं. आधी म्हणले गोळीबार चौक, मग म्हणले विघ्नार्था चौक. सर मला म्हणाले विघ्नार्थ चौकात ये, म्हणून मी बोलवलं सगळ्यांना. चल चल आपण सेल्फी काढू सरांना पाठवून. घे घे पटकन घे. मला पहिला सेल्फी काढायला मिळणार की नाही काय माहित. फसवलंस ना मला तू. सर कुठे आहे तुम्ही. गोळीबार चौकात. तिथं काय करताय. काय कुठतोय. ओके. ओके माझ्या बरोबर पहिला सेल्फी काढायचा सांगितलं होतं ना मी तुला. इकडे बोलावलं होतं मी तुला, तिकडे का गेलीस. सर मी तिथेच येत होते, पण तुम्हीच यांना इथं पाठवलं ना. ते त्यांना कटवायलं ना. म्हणजे नेहमी माझंच फक्त कट का ग करते तू. सर तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. म्हणतेस का ग तू. उगाच नाही बोलत मी तुला. सर मी निघू का. कुठं. बँकेत. आणि सेल्फी काढायचंय तो. काढा तुम्ही. कोणा बरोबर. पोस्टर बरोबर. अगं पण तू पाहिजेस ना. सेल्फी पोस्ट करायची ना मला. पोस्टर बरोबर. माझ्या बरोबर नेहमी असंच का होतं. मीच खणलेल्या खड्ड्यात मीच का पडतो नेहमी. ए मारुती राया, अरे कुठे आहेस तू. नाही यार, नाही यार खलप्या यार, एवढं मोठं होर्डिंग नाही पाहत यार. हे मिस नाशिकनं जर पाहिलं ना, पायताना थोबाडच जोडतील आमचं. जोडू का तुझं थोबाड. कोल्हापुरी पायताना ना. खलप्या माझे कान वाजू राहिले का रे. अहो नाही शेठ, त्या स्वतःच वाजू राहिल्या.
म्हणजे त्या बोलू राहिल्या. एका बाईनं हरवलं तुला. एका बाईनं. अरे तू तुझ्या जिंदगानीवरती घेतली ना माघार तिच्या पुढं. माघार मी तिच्या पुढे नाही, आपण पुढे गेले. काल ओ मिस नाशिक, अहो काय करू मिस नाशिक अहो काय करू राहिले तुम्ही? मला राग येतो तिचा. बरोबर आहे, राग येतो, पण जाऊन डायरेक्ट हाना ना तिला. तुम्ही पोस्टरवर कायला चप्पल मारू राहिल्या? पोस्टर बँकेच आहे ना. पण मला इथं तुझी बँक नाही, ती डब्बी दिसतीये. नाही बरोबर आहे, पण बँकेसाठी लती आहे ना, लतीसाठी बँक नाही ना का मुख्या? बरोबर. हे बघ दौलत ही मारणार. तू काय करणार आहे हा? नाही मिस नाशिक सॉरी जाऊ दे ना. ओ तुमच्या पाया पडतो मी मिस नाशिक. असं काय करू राहिले? फाटं बिटल ना, ते खराब होईल ना, जाऊ दे ना. एक काम कर मग माझं. केलं. अरे ऐक तरी काय ते. शब्द दिला आम्ही, म्हणलं ना तुम्ही फक्त बोला हो, आम्ही ऐकायलाच बसलेलो आहे. बोला काय पाहिजे? अभ्या म्हणजे अभ्यास सध्या कुठं राहतो ना त्याचा पत्ता काढून दे मला. कळलं? कळलं म्हणजे पाय दीदीला पाय. अरे बाप, म्हणजे घरी नाही माहिती का आब्या कुठं राहतो ते? नाही ना, पण याला माहिती असेल ना. ती डब्बी मला नाही सांगणार. नाही पण मिस नाशिक घरी कुणाला? हे बघ दौलत, माझ्याकडे ना लई चप्पल आहे. कसं आहे, मी एकदा चप्पल घातली ना की ती परत रिपीट करत नसते. म्हणजे जर का आब्या कुठं आहे त्याचा पत्ता तुम्हाला काढून नाही ना दिला तर त्याच चपलांचा हार करून तुझ्या बँकेच्या होर्डिंग वरती लावन मी. हा मालक, असं बी पोस्टर फुल टू बोरिंग झाले, कोणालाच नाही आवडू राहिले. मी दाढी मिशा काढू का जरा याच्यावर? ए ढक्कन, त्याला तुझ्यातला पेंटर जागा दाढी मिशा काढू का? म्हणजे होर्डिंग आपल्या बँकेच आहे ना, असं काय करतो? आपली प्रॉपर्टी आहे ती मुख्या. लतीची बदनामी होईल त्यापेक्षा जास्ती बँकेची होईल ना. बँकेची पब्लिसिटी राहील दुसरीकडेच, वेगळाच काहीतरी विषय चालू व्हायचा गावात. असं नको करू. त्यापेक्षा तू एक काम कर, आब्याचा पत्ता काढ आणि आम्हाला दे. एवढंच एक भेटायचं निमित्त. कोणाला? अजून कोणाला? मिस नाशिक आम्ही तुमचं आशिक. आय लव्ह यू. काय लागलं पोस्टर? हा लागलंय. ऍक्च्युली ना मीच तिला म्हणलं होतं कुणाला सांगू नको, डायरेक्ट दाखवायलाच घेऊन जा. आणि मलाच रावलं नाही म्हणून फोन केला तुला. अरे बरं झालं की मग सांगितलं ते. आज घरात काहीतरी गोडधोड करते मी. बाई लय मोठं आहे का रे पोस्टर? आणि कशी दिसते माझी लती? आहे लय भारी दिसू राहिली ती. आणि चौकात लागले ना पोस्टर. बाई हा का? हा ना, मी जर घरी असतो नाही तुला फटफटीवर नेलं असतं पोस्टर पाहायला. हा ना रे. पण काही नाही, दादाला सांग, दादा दाखवून येईल तुला. हो जाते की मम्मी. आहे खरंच लय अभिमान वाटतं लतीचा. मला बी. बरं ठेवू का फोन? कधी एकदा पोस्टर पाहते असं झालंय मला. ठेवू का? हा ये जाऊन. हा जेव्हा तिकडे गेला पूर्ण होल्डिंग बरोबर एक्झॅक्ट समोर होतं. सर, अहो सेल्फी लय ना भारी आले. करू का पोस्ट? त्या ऍडवाल्या सरांनी सांगितलं तसं. हा कर. बँक मॅनेजरच्या आधी तू कर. फक्त माझ्या बरोबरच सेल्फी नाहीये तिचा. सर तुम्ही का नाही आले? हा कुठं? विघ्नार्था चौकात. लती तर कधीचीच येऊन थांबली होती तिथं. कसली मजा आली ना? आली ना तुम्हाला मजा? तुम्ही सगळे मिळून करा मजा. पण तुम्ही तिथे गोळीबार चौकात काय करत होता? गोट्या खेळत होतो. मलाच सेल्फी नाही मिळालंय. पण सर तुम्हीच आले नाही ना. बरोबर आहे, माझंच चुकलं. मीच मूर्ख आहे ना. तुम्हाला कोणाला तरी वाटलं का की बाबा सर नाही तिथं, त्यांच्यासाठी थांबावं? नाही, आपापली सेल्फी काढली आणि आला तिथं.
अरे मी तुमच्यासाठी एवढं करतो पण तुम्हाला त्याचं काहीच नाही ना. अहो सर एवढं काही झालं नाहीये. तू तर काही बोलूच नकोस. मला ना तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. अहो पण सर तुम्ही ना सगळे एकाच मायेचे म्हणी आहात, एका गावातले आहात ना. मी बाहेरचा आहे. थँक्यू, मला त्याची बरोबर जाणीव करून दिली तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपापल्या फॅमिली बरोबर मजा करा, आपापसात भेटून सेल्फ्या काढा. तुमचं सगळं बरं चाललंय, प्रॉब्लेम माझ्यात आहे. प्लीज बोलूच नका कोणी माझ्याशी. शेवटी मी एकटाच आहे ना, एकटाच मरीन मी. अहो सर अभिनंदन. आल्या की सुनबाई पोस्टरवर. घराण्याचं नाव रोशन केलं. आता एकदा का हव्याने धुरळा उडवला शर्यतीचा, त्याचं पोस्टर लागलंच समजा इथं. एकदम जोडीनं. चला येतो आप्पा. हा राम 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 राम. पाहिलं का, हा फरक आहे लतीमध्ये आणि आपल्या देवट्यामध्ये. म्हणजे चिरंजीवांनी आमच्या मनाविरुद्ध केलं. लतीने आम्ही ज्या ज्या गोष्टीला हो म्हणलं फक्त तेवढीच गोष्ट केली. पहा ना, घराण्याचा मान आणि आमचा शब्द दोन्ही जपलं पोरीने. अहो बघा ना, ती टिकली, ते मंगळसूत्र, ती साडी किती सोज्वळ दिसू राहिलं बरं ते. हा वाटत की नाही, जागीरदार घराण्याची सून. हा बरोबर आप्पा. नाही ते तुमचे बंधू गेले ना सगळं सोडून, फालतू स्वप्नाच्या माग भंगार. आप्पा अहो तो बस काय वकील करून राहिले तुम्ही, काय उपयोग आहे त्याचा. चला गाडी काढा. यांना काय झालं अचानक? अहो तेच मला म्हणाले सगळ्यांना विघ्न अर्थ चौकात घेऊन ये म्हणून, पण हेच आले नाहीत. त्यांना होर्डिंग समोर सेल्फी काढता आला नाही ना, म्हणून रागावले असतील बहुतेक. पण आपण फोन करायला पाहिजे होता त्यांना. अहो त्यांनी मला केला होता फोन, त्यांना सेल्फी काढायचा होता ना, पण तोपर्यंत आपले सेल्फी काढून झालते. मला वाटतं त्याचाच राग आलाय त्यांना. लते तू बोल त्यांच्याशी. मी हा लते तू बोल ना. मग आपण जाऊ बोलायला. त्यांनी मला केक बी आणायला सांगितलाय, पोस्टरचा केक. मी आय कम इन सर? सर सर जा तू. मला बोलायचंय. मला नाही काही बोलायचं. बर ऐका मग. तू ऐकते का माझं काही? सर हे असं वागणं तुम्हाला शोभत नाही. हे बाई, मी माझं मी बघीन, समजलं. जा तू. अहो सर मी म्हणते ना सॉरी. हे तू काय माझ्यावर मेहरबानी करू नको बरं, तुमचं चुकलंच आहे. सर मी सगळ्यांच्या वतीने सॉरी म्हणते तुम्हाला. आता तरी राग सोडा ना प्लीज. अहो केक बी मागवलाय ना. तो केक तुम्हीच कापा आणि तुम्हीच खा. बस झाला सर आता. बॉस म्हणजे धोरणी पण आहे, बॉस म्हणजे जबाबदारी आहे, बॉस म्हणजे आधार आहे. अहो चुकून चुकामुक झाली, त्याचा एवढा मोठा इश्यू कायला करायचा? आणि सर चूक तुमची होती. तुम्ही त्यांना तिकडे जायला सांगितलं होतं. त्यांना तिकडे पाठवून माझ्या एकटी बरोबर सेल्फी काढायचा प्लॅन होता तुमचा. असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही सर. तुमच्या मनात काळबेर होतं. तुमचा प्लॅन फसला आणि म्हणून तुम्ही सगळ्यांवर त्याचा राग काढताय. असं कायला सर? राग येणार होत ना.
एकटेपणातून आलेला राग आहे तो. तुम्ही एकटे आहे म्हणून बापूंना किती बी अडचण होत असली आणि मला किती बी त्रास होत असला ना, तरी आम्ही तुम्हाला बाहेरचा रस्ता कधीच दाखवला नाही. तुम्ही आजीचं डोकं खाता किंवा बापूंच्या कानाशी भुनभुन करता. अगदीच काही नाही तर भिंतीवर उभे राहून शिट्ट्या मारता. बँकेत काही झालं तर रुसून बसता. अहो, असं वागणं शोभतं का तुम्हाला? कुणाला बी असा बॉस आवडणार नाही. बाकी तुमची मर्जी. लतिका, तू माझ्या जागेवर असतीस तर तू काय केलं असतस? जे माझं नाही त्याची आशाच धरली नसती. आणि माझा स्टाफ खुश आहे याचाच आनंद वाटला असता मला. आणि सर, आपण आपल्या कलिग्सना फॅमिली मानतो ना, मग ते वागण्यातून बी दिसलं पाहिजे. ओ इंजिनियर साहेब, अरे विक्या, आज गाडी लईच मूड मध्ये ना. लतीचं पोस्टर पाहिलं का? हा ना राव, कसली भारी दिसते ना लती. है ना? तू पाहिलं का? हा मग कवाच. आबे, तुमची जोडी म्हणजे ना रबने बनादी जोडी अशीच आहे बघ. तू कसं काय आलता इथं? अरे हा, जगन्नाथ काकाने अकॅडमीचे पेपर्स दिलेत. स्पॉन्सरच्या लिस्ट सगट. काय बोलतो? पाहूनच घेतो ना लगेच. चल मी निघतो. हा ओ रबने बनादी जोडी, कामाकडे बी लक्ष द्या, नाहीतर बसाल गाणं म्हणत. निघ चल. निघतो. अरे निघ चल. रिपीट रिपीट रिपीट. अय दहावी रिपीट. डोसा ठीक आहे, तोंडात नको मला. प्यायचं आहे बर का? घ्या. काही वेळ जबरी. बसून प्या. असं उभ्याने प्यायलेला अंगाला लागेल का? ओय, मॉडरेट काम नाही. होर्डिंग पाहिलं का? गावात ना होर्डिंग बद्दल चर्चा आहे. सकू सांगत होती, येता जाता लोक होर्डिंग बद्दलच बोलतात. एवढा पैसा खर्च करेल लोक बोलणारच ना. खर्च तर आहेच, पण बँकेचा चेहरा म्हणून लतीची निवड केली आहे ना, ते भारी झालंय बघ. तू काय थँक्यू बाई आहे का ग? हा, लतीचा काय चेहरा आहे का? काय भोपळ सुजल्यावर सुजेल दोन्ही बाजूनी चेहरा. त्याच्यात धार आहे ना, एक टाईप मध्ये ना मिरची आहे. होय, लतीच्या चेहऱ्यात जो गोडवा आहे, लागवीपणा आहे ना, तो कुणाच्या बी चेहऱ्यात नाही. हॅलो तारामती मॅडम, कोणाच्याही चेहऱ्यात नाही म्हणजे? तुम्ही अशा किती मॉडेल पाहिल्या बरं? तू पाहिलंय का? आमचा काय कामानिमित्तानं जनसंपर्क येतच राहतो ना, त्यामुळे पाहावंच लागतं आम्हाला. चेहऱ्यामध्ये कसं एक लाईक मिरची पाहिजेच. बसून ढोस. जास्त मिरची खाशील ना तर तोंडाचा जाळ होईल, मग बसशील बोंबलत. ए अख्खा बाईचा तोरा आधी थोबाड बंद करा. सारखं आपलं हे झालं का ते झालं का, हे आमचा पाणउतार करण्याचा काय वसा गेले का तुम्ही? मग तू काय वेगळं करतो? तुझा बी तोंडाचा पट्टा चालूच असतो ना. सकाळ सकाळ डोक्याचा भोगा नका करू. आपण नाव सांगेन, कळलं का? बाई आत ना, बाईच्या मर्यादेनं राहायचं. ओय बाडदान्या, तू बाईची मर्यादा सांगायची नाही बरं का आम्हाला. आणि आबांना सांगायचंय ना, जाय सांग जाय. मग मी बी सांगते तुझ्या मॉडेलचं नाव. काय मॉडेल? काय काय तुम्हाला काय माहिती? आई आहे तुझी, तुला जन्माला घातलंय, तेव्हा माझ्याशी नीट वागायचं बरं का. मामाकडून जाऊन आल्यापासून तुमच्या अपेक्षा लई वाढेल. माझी काही कोणी मॉडेल बिडेल नाही, काही नाही. उगा तो का बोलू नका. ए कल्प्या, गाडी काढ चले.
सर ते टी शर्ट नाही सदरा म्हणते का ग तू कसं आहे सर प्लीज ते काढा तुम्ही. ए बँकेची आड आहे ही. हा पण ते लय विचित्र दिसतंय. हा विचित्र दिसते ते. मी काही तुझं सगळंच नाही ऐकणार, कळलं का? अहो सर विष्णू ए, ऐका सगळ्यांनी इकडे या इकडे या. केक नाही टी शर्ट पण आहे, अरे वा मागून पण आहे. पुढून पण आहे. ए बा मोठं घर आनंद द्विगुणित. ए ऐका हे पा सॉरी बरं का, मी फॅमिली मानतो ना तुम्हाला, म्हणून रागवलं तुमच्यावर. सॉरी माझीच चूक होती, मीच कन्फ्यूज केलं तुम्हाला, म्हणून मी रुसलो. पण आता माझा राग गेलाय. देशमुख मॅडम. नाही सर, तुम्ही नका सॉरी म्हणू, आमचं बी चुकलंच. आम्ही बी फोन करायला पाहिजे होता तुम्हाला. हो सर, ते एक्साइटमेंटमुळे लक्षातच नाही राहिलं. आपण ते आपल्या लतिका मॅडमला पोस्टरवर बघून लय भारी वाटलं. विष्णू जा बरं, मी ते टी शर्ट बनवलेत ना ते सगळ्यांना वाट करू. हा विष्णू थांब, केक तर कापूया. आज आपल्या बँकेचं पोस्टर लागलंय, मग सेलिब्रेशन तर या 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 इकडे या इकडे केक कापूया या ना इथे या. मागे या.